हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तयार करणार आहे मेथीची भाजी. तर तुम्ही पण मेथीची भाजी, आता हिवाळा आला म्हणजे मेथीची भाजी खूप जास्त प्रमाणात मिळते बाजारामध्ये. आणि बघा किती छान लागते हे खायला पण. असं तुम्ही कच्ची पण खाऊ शकता मेथीला आणि असं शिजवून पण खाऊ शकता. तर सलाद म्हणून पण खाऊ शकता. खूप छान असते आणि गरम असते, त्याच्यामुळे आपल्याला हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आवश्यक असते मेथी. तर मेथीची भाजी तुम्ही रोज डेली सलाद म्हणून पण खाऊ शकता जेवणामध्ये. आणि अशी सुकी पण तुम्ही त्याच्यामध्ये छान असं हिरवी मिरची, लसूण आणि कांदा, टमाटर असं टाकून पण तुम्ही अशी याला कच्चं पण साधं असं खाऊ शकता. पण मी आता इथे शिजवून करणार आहे मेथीची भाजी. तर याच्यात मस्तपैकी मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण शेतातली मेथी म्हटल्यावर माती राहणारच. तर त्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि याच्यात आपल्याला टाकायला लागणार आहे मिरच्या. तर आपल्याला याच्यामध्ये घेत आहे मी टमाटर, लसूण, मिरची, कांदा आणि छान आता पैकी आपण याला कापून घेतलेलं आहे. बघत आहात तुम्ही, मिरच्या जास्त प्रमाणात घ्यायचं आहे, कारण मी इथे तिखट यूज करत नाही, लाल तिखट. तर तुम्ही जास्त प्रमाणात मिरची आता निघत आहे नवीन नवीन, तर तुम्ही हिवाळ्यामध्ये तर मिरचीचं सेवन करा, कारण चांगली असते आणि बेस्ट असते मिरची हे आता हिवाळ्यामध्ये खायला. तर मी छान असं त्याला लसूण आणि जिऱ्याला छान असं बारीक करून घेतलेलं आहे. त्याला बारीक करायचं आहे. आणि मिरचीचं प्रमाण मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे. त्याच्यातल्या 4 मिरच्या मी कापून घेतलेल्या आहे आणि 2 मिरच्या मी त्याच्यामध्ये लसूण जिऱ्यामध्ये छान असं आदळकच्चं करून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही, मिक्सरचा यूज नाही केलेला आहे मी इथे. फक्त मला आदळकच्चं पाहिजे होतं, म्हणून मी जास्त बारीक इथे करणार नाही आहे वाटण. लसूण, जिरं आणि मिरची मी इथे वाटून घेतलेलं आहे छानपैकी खलमध्ये. तर याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं आहे. थोडंफार अद्रकचं राहू द्यायचं आहे. त्याच्यानंतर टमाटे, कांदे आणि मिरची, ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असेलच, राहतेच. हिवाळ्यामध्ये म्हटलं की सर्वच भाजीपाला हे स्वस्त असतात, त्याच्यामुळे सर्वांकडेच टमाटर, सांबार, मेथी ह्या सर्व हऱ्या भाज्या सर्वांकडेच असतात. त्याच्यानंतर मी इथे घेतली आहे कढई. कढईला ठेवलं आहे गॅसवरती छान असं गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यामधलं पाणी वगैरे त्याच्यात नको आहे आपल्याला. तर त्याच्यामध्ये ती कढई गरम आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल. तर तेल हे खूप कमी प्रमाणात खायला पाहिजे, कारण कसं आहे ना, तेल जास्त प्रमाणात आपण खाल्लं ना आपल्याला खूप काही बिमाऱ्या होऊ शकते. तर जास्त तेलकट खाऊ नये, म्हणून मी जास्त तेल काही इथे यूज करत नाही आहे. तुम्हाला तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही इथे तेल घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता, असं काही नाही. त्याच्यामध्ये मी याच्यात तेल गरम झाल्यानंतर थोडंसं जिरं इथे टाकलेलं आहे, ॲड केलेलं आहे. जिऱ्याला छान असं तडतड होऊ द्यायचं आहे. बघत आहात तुम्ही, जिरं झालेलं आहे, जिरं शिजलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे याच्यात कांदे जे कापले होते मी इथे बारीक ते टाकत आहे याच्यामध्ये. कांद्याचं प्रमाण पण इथे तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता, तुम्हाला जर कांदे जास्त प्रमाणात आवडत असेल तर. मी इथे 1 कांदा यूज करत आहे. त्याच्यानंतर मी इथे घेतलेले आहे कापलेल्या मिरच्याला छान कलर येतपर्यंत छान असं शिजू द्यायचं आहे कांदा आणि मिरच्या याच्यामध्ये, कारण चव खूप छान येते मिरची जशी शिजली म्हणजे. मी याला छान शिजू देत आहे. शिजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, छानपैकी शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हळद, आणि जे बारीक केलेलं होतं ना लसूण, जिरं आणि मिरची, ह्या सर्व याच्यात मिक्स करून छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कारण कसं आहे ना, तुम्हाला माहीत आहे का, हिरवी मिरची हे खायला खूप टेस्टी असते आणि चव पण खूप छान लागते हिरव्या मिरचीची. आणि याच्यानंतर मी हळद याच्यामध्ये टाकत आहे. हळदीचं प्रमाण जास्त प्रमाणात खाऊ शकता तुम्ही. हळद हे चांगले आहे, अँटीसेप्टिक आहे आपल्याला. तर हळदीनंतर मी याच्यात थोडंसं धनेपूड यूज केलेलं आहे, त्याने चव खूप छान येते ना, भारी म्हणून. तर याला छान असं मिक्स, इतका छान खमंग असं लागते ना, खूप सुंदर. तर याच्यानंतर मी इथे मीठ टाकलेलं आहे. मिठानंतर इथे मी टमाटर जे कापले होते एकच ते टाकलेलं आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात टाकायचं असेल तर टाकू शकता. तर छानपैकी याला एकत्र असं शिजू द्यायचं आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये. आणि शिजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे मेथी असते ना
मेथी तुम्हाला तर हिवाळ्यामध्ये डेली खायला पाहिजे. कारण कसं आहे ना, मेथी खाल्ल्याने काय होते ना, तुम्हाला हिवाळ्यामध्ये थंडी जास्त वाजणार नाही. कारण मेथी ही गरम प्रकार असते. शरीरामध्ये जेव्हा मेथी आपल्यात जाते तेव्हा आपल्या शरीरातील थंडी हे खूप कमी लागते, आपल्याला खूप कमी करते आणि छान असं मस्त शिजू द्यायचं आहे. म्हणून माझी आई बोलते की मेथीची भाजी हिवाळ्यात खाल्ल्याने आपलं शरीर हे चांगलं राहते, तर ते खायला पाहिजे. आणि मस्तपैकी मी याला शिजू देत आहे. म्हणून मला मेथी तसंही मला खूप जास्त प्रमाणात आवडते. आता मी इथे घेतली आहे कोथिंबीर. तर कोथिंबीर मला खूप 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 आवडते. तुम्हाला कसं वाटते कोथिंबीर किती आवडते ते मला नक्की कळवा मला कॉमेंट्समध्ये. कोथिंबीर मला खूप आवडते म्हणून मी जास्त प्रमाणात इथे ॲड करत आहे कोथिंबीरला आणि छान असं शिजवू देत आहे याच्यामध्ये. आता हिवाळ्यामध्ये एवढं स्वस्त होतात ना भाजीपाला, कोथिंबीर काही पण घ्यायला जा आणि त्याच्यामुळे ना मग मला जास्त आवडत असल्यामुळे मी जास्त प्रमाणात खात असते. तर कोथिंबीरला छान असं शिजू द्यायचं आहे याच्यामध्ये. बारीक कापून घेतलेली होती मी कोथिंबीर आणि छान असं शिजू द्यायचं आहे. सांबार जी कोथिंबीर तुम्ही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये शिजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी तुम्ही कापलेली मेथी आहे ना, ते मेथीला छान असं याच्यामध्ये टाकून अजून छान पद्धतीने शिजवायचं आहे. तर मेथी जी कापलेली होती मी ते छान आता याच्यामध्ये टाकणार आहे आणि छानपैकी शिजू देणार आहे. जेणेकरून काय होईल ना, मेथी व्यवस्थित शिजल्या जाईल याच्यामध्ये. छान शिजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फक्त याच्यावरती आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे. न झाकण ठेवता तुम्हाला याला शिजवून घ्यायचं आहे. तर मी याच्यामध्ये बेसन पण तुम्ही ॲड करू शकता हे मेथी शिजल्यानंतर. जर तुमच्याकडे तुरीचे दाणे असेल तर ते पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. त्याने पण खूप छान अशी चव येते. आणि आताची मेथी बघा कडवट पण लागत नाही ही मेथी. तर खूप छान अशी टेस्टी भाजी लागते मेथीची. तुम्ही ही नक्की करून बघा. अशा पद्धतीने मेथीची भाजी करून बघा आणि कशी वाटली ते मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तर मला इथे मोकळी मेथीची भाजी करायची होती फक्त. तर मला ते आवडते खूप म्हणून. तर मी छान असं त्याला शिजवून घेत आहे मेथीला. आणि याचा घोनाळा पण खूप छान लागतो. न शिजवता खाल्लेली मेथी पण कडवट लागत नाही. त्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि खूप सुंदर असं लागते. तुम्ही ते पण करून बघा घोनाळा. एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा पण व्हिडिओ तयार करू. तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर. आणि बाजूला जे ऑल आयकॉनचं बटन आहे त्याला नक्की प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मी याला छान असं शिजवून घेत आहे मेथीला आणि मस्तपैकी शिजल्यानंतर छान याला खूप छान अशी भाजी ही लागते खायला. त्याच्यासोबत तुम्ही फिक्कं वरण जे असतात ना तुरीच्या डाळीचं त्याच्यासोबत पण हे खाऊ शकता. तर खूप छान असं लागेल आणि अशी रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. तर फ्रेंड पुन्हा भेटून नवीन व्हिडिओसोबत अशाच नवीन काहीतरी एखादी रेसिपी घेऊन. तर फ्रेंड बाय बाय.